मिशन टी 2025 मध्ये मी राम शेठ सर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण आज गणिताचं सेशन पाहणार आहोत. सचिन सर आपल्या सोबत आहेतच. तुम्ही सर्वजण अभ्यास करत आहातच आणि मिशन टी टीमच्या वतीनं सर्वांचे आभार यासाठी की आपण बॅच नंबर 1, 2, 3, 4 या सर्व बॅचला अतिशय प्रचंड प्रतिसाद दिला आहे आणि चारही बॅच आपल्या हाऊसफुल आहेत आणि पाचव्या बॅच साठी आज 26 सप्टेंबर 2025 रोजी पासून आपण प्रवेश सुरू केलेत. जे लोक प्रवेश घेणार आहेत बॅच 5 साठी त्यांनी ज्या दिवशी प्रवेश घेतलाय त्या दिवसापासून त्यांना लाईव्हला पण बसता येणार आहे. दुसऱ्या दिवसापासून काही टेस्ट फ्री मध्ये असतात त्या तुम्हाला सोडवता येणार आहेत. त्यामुळे ज्या दिवशी टेस्ट सिरीजला तुम्ही ऍडमिशन घ्याल त्या दिवसापासून तुमचा अभ्यास सुरू होणार आहे. पाठीमागचे झालेल्या सर्व रेकॉर्डिंग्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ते पण तुमच्या ग्रुपवर मिळणार आहेत. तिथं तुम्हाला नोट्स पण मिळणार आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे पीडीएफ भरपूर आहेत. अजून काही पाठवायला सुरुवात केलेली नाही. नोट्स तर आहेतच, प्रत्येक विषयाचे आहेत आणि त्याच सोबत तुमच्या बॅच मध्ये सर्व विषयाचे विषय शिक्षक आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारता येणार आहेत. सध्या ऍडमिशन सुरू झालेत बॅच 5 साठी. बॅच 1, 2, 3, 4 या सगळ्या हाऊसफुल झालेत कारण त्यांना परत परत तेच मेसेज जाऊ नयेत म्हणून आपण बॅच 4, 5 असे नंबर दिलेले असतात. तर बॅच 5 साठी ज्यांचे प्रवेश राहिलेत त्यांनी प्रवेश घ्यावेत. सचिन सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा जो गणिताचा भाग चालू आहे तो भाग सुरू करावा. सचिन सर. चालेल. विद्यार्थी मित्रांनो, भावी शिक्षक मित्रांनो, काल आपण सरळ व्याज, रास काढण्याचे, चक्रवाढ व्याजाचे उदाहरण काल आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. चक्रवाढ व्याजाने 5 वर्षाची रास ही शेवटचं उदाहरण पाहिलं होतं आपण. नंतर ह्याच्या नंतरच हे बी पाहिलं होतं आपण, दशादशे 20% दराने दीड वर्ष असताना काय करायचं, 2.5 वर्ष असेल तर काय करायचं, हे आपण विस्तारानं काल आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता काही परीक्षेमध्ये येणारे उदाहरणं थोडे वेगळे उदाहरणं आहेत आणि ट्रिक न सोडवायचे उदाहरणं आहेत काही. आता हे उदाहरण आहे, एक रक्कम कोणत्या चक्रवाढ व्याजा दराने 2 वर्षात, कोणत्या चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षात 69% होईल. एक रक्कम आहे. किती रक्कम आहे? एक रक्कम. ती किती होण्याची अपेक्षा आहे? 69% वाढावी. तर कोणत्या व्याजदराने? ठीक आहे, प्रश्न समजला. आता हे उदाहरण आपल्याला एका ट्रिक आपल्याला शोधायचं आहे. फक्त ट्रिक आहे हा, आणि एकदम शॉर्टकट ट्रिक आहे, एकदम शॉर्टकट. आता एक रक्कम आहे आणि ती 69% वाढण्याची अपेक्षा आहे. मग काय करायचं बघा, आणि 2 वर्षात आहे. ठीक आहे, 2 वर्षात. मग बघा आपल्याला एक रक्कम, आता एक रक्कम ही समजा 100% आहे. एक रक्कम काय? 100% आहे. हा, ती रक्कम किती टक्क्याने वाढण्याची इच्छा आहे, अपेक्षा आहे? 69. म्हणजे 100 आहेच आहे अगोदर, आणि ही पुढे किती वाढावी? 169. 169%. साईताई तुमच्याकडे रेषा ओढल्या चालल्यात. हा, आता बघा, 100% रक्कम एक 1% रक्कम आहे बरं का. एक रक्कम म्हणजे काय? 100% रक्कम. ती किती टक्क्याने वाढण्याची अपेक्षा आहे? 169, म्हणजे 69%. ही अगोदरची 100 आणि ही 69%. आता ही 2 वर्षात म्हणलेत. बघा उदाहरण कसं सोडवायचं. आता 2 वर्षात म्हणलेत म्हणजे ह्याचं वर्गमूळ काढायचं. काय काढायचं आपल्याला? वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेऊ. आता 100चं वर्गमूळ किती आहे रे? 10. 169चं वर्गमूळ किती आहे? 13. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय? या मोठ्या रकमेतून
छोटी रक्कम वजा करायची अंशस्थानी. म्हणजे 13 - 10 छेदस्थानी. ही जी छोटी रक्कम आहे एक रक्कम, ते छेदस्थानी लिहायची. गुणिले. आता व्याज दर म्हणलेत किती दराने. दराने दराने म्हणजे काय लिहायचं ह्याला? ह्याला 100 न गुणायचं. किती न गुणायचं? 100. मी पुन्हा एकदा सांगतो हा पटकनी. एक रक्कम समजा 100% आहे. हा, ती कितीने वाढण्याची अपेक्षा आहे? 69 म्हणजे 169. आता ही 2 वर्ष म्हणलेत. 2 वर्ष म्हणून मी काय घ्यायचं आपल्याला? वर्गमूळ घ्यायचंय. 100चं वर्गमूळ 10, 169चं वर्गमूळ 13. ओके. आता ह्या मोठ्या रकमेतून छोटी रक्कमेचं वर्गमूळ वजा करायचं. 13 - 10 छेद 10 गुणिले 100. गुणिले 100 कशामुळं? कारण की दर आहे. ठीक आहे. आता 13 - 10 किती होत आहे? 3. छेदस्थानी 10 गुणिले 100. आता नका ही शून्य कटलं, ही शून्य कटलं. आता काय राहिलं? 3 × 10 म्हणजे किती टक्के? 30%. समजलं का? काही नाही, सोपं आहे. आता सेम उदाहरण खाली घेतोय. ही तुम्हाला 100% कळल. काहीच नाही तुम्हाला, म्हणजे 1% बी तुमच्या मनात शंका राहणार नाही. आता एक रक्कम. एक रक्कम म्हणजे किती धरायची आपण? एक रक्कम. एक रक्कम ह्याच्या अगोदरच्या उदाहरणासारखे किती टक्के धरायची? 100%. ठीक आहे. हा, ती वाढणार आहे. किती टक्क्याने वाढणार आहे? 44. म्हणजे 100 अधिक 44. 144%. ओके. पुन्हा एकदा. किती वर्षात म्हणले ते? 2 वर्षात. 2 वर्षात म्हणजे वर्गमूळ घ्यायचंय. काय घ्यायचं आपल्याला? वर्गमूळ घ्यायचं. 100चं वर्गमूळ 10, 144 वर्गमूळ 12. बरोबर आहे का? आता या मोठ्या ह्याच्यातून लहान वजा करायचे. 12 - 10 छेद ही 10 लिहायची गुणिले 100. ओके. आता 12 - 10 किती येत आहे? 10. सॉरी सॉरी सॉरी, 10 नाही. किती? हा, 12 - 10 किती येत आहे? 2. छेदस्थानी 10 गुणिले 100. आता ही शून्य कटलं, ही शून्य कटलं. 82 20%. सी उत्तर योग्य आहे. किती दर आहे याचा? 20% दरानं हे चक्रवाढ व्याज दराने एवढं वाढेल. 44% ही रक्कम जी आहे, एक रक्कम, ती 44% वाढेल. ओके. सर्वांना मला वाटतं समजलं असेल. काही अडचण नसावी. ओके. आता आपण हे उदाहरण तुम्हाला सोडतो मी. एक रक्कम कोणत्या चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात 125% वाढल? हम्म, हे तुम्हाला येईल, काही अडचण नाही, तुम्ही सोडवा ती नंतर. आता हे थोडं वेगळं उदाहरण आहे. परीक्षेत येतील किंवा परीक्षेत येण्यासारखे उदाहरण मी आता घेत आहे. ठीक आहे. काय म्हणलेत ही? काही चक्रवाढ व्याजदराने, काही चक्रवाढ व्याजदराने एका रकमेची 2 वर्षात 4 पट होते. किती पट होते? 4 पट होते. तर व्याजाचा दशादशे दर किती असेल? हम्म, बघा आता ही बी आपल्याला उदाहरण थोडं ट्रिक न शोधायचं, सापडायचं. आता ट्रिक म्हणजे काय? समजा एक रक्कम आहे आणि ती किती वर्षात काढायची? 2 वर्षात 4 पट होईल. 4 पट. मग आता 4 पट म्हणजे काय? बघा आता पुन्हा एकदा. समजा मूळ रक्कम आहे, मूळ रक्कम, आणि इथं आहे नवीन रक्कम.
ठीक आहे. आता मूळ रक्कम समजा 1 पट आहे, ती किती पट करायची आपल्याला? 4 पट करायची. किती पट करायची? 4 पट. आणि इथं 2 वर्षात आहे. 2 वर्ष. 2 वर्ष म्हणजे वर्गमूळ घ्यायचे आपल्याला. काय घ्यायचंय? वर्गमूळ. आता ह्या 1चं वर्गमूळ एकच, 4चं वर्गमूळ, 4चं वर्गमूळ, 4चं वर्गमूळ किती रे? 2. बघा, 4चं वर्गमूळ 2. आता पूर्वी मग ह्याच्या अगोदरच्या उदाहरणासारखंच 2 - 1, 2 - 1 छेदस्थानी ही रक्कम 1, ही 1 छेदस्थानी घेतला, हं, गुणिले. आता आपल्याला व्याजाचा दर विचारलाय, दशादशी दर, म्हणून पुन्हा मगासारखंच ह्याच्या अगोदरच्या उदाहरणासारखंच 100 गुणायचं. आता 2 - 1, 1 छेदस्थानी 1 गुणिले 100. 100 ने 1 ला गुणलं किती टक्के? 100%. म्हणजे एका रकमेची 2 वर्षात 4 पट होण्यासाठी किती दशादश दर ठेवावा लागल? 100% दर ठेवावा लागेल. ठीक आहे. आता ही जी उदाहरण मी आता दिलेलं आहे, सेम उदाहरण आता इथं आहे. ठीक आहे. थोडं तसंच, थोडा फरक आहे, थोडा फरक. हम्म. आता एक रक्कम आणि किती पट आहे बघा आता. हम्म. एक रक्कम, एक रक्कम. दुसरी आहे पट किंवा नवीन रक्कम, किंवा पट म्हणू आपण त्याला. नवीन रक्कम किंवा पट. ठीक आहे. आता एक रक्कम आहे, एक रक्कम म्हणजे एकच गृहीत धरू आपण. ठीक आहे. आता नवीन रक्कम किती पट होणं अपेक्षित आहे? 27 पट. किती पट आहे? 27 पट. आता इथं 3 वर्ष आहे. आपण 2 वर्ष असताना काय घेतलं रे आपण? हो का, इथं काय होतं? 2 वर्ष होती. बरोबर आहे? हो का, इथं 2 वर्ष होते. 2 वर्ष असल्यामुळे इथं काय घेतलं आपण? वर्गमूळ घेतलं. बरोबर आहे? 2 वर्ष असल्यामुळे आपण वर्गमूळ घेतलं. आता नीट लक्ष द्या. आता इथं किती वर्ष आहेत रे? इथं 3 वर्ष आहेत. 3 वर्ष म्हणजे काय घ्यायचं? घनमूळ. 3 वर्ष, 3 वर्ष म्हणजे घनमूळ घ्यायचे. हा. आता 1चं घनमूळ 1 आणि 27 घनमूळ, 27 घनमूळ. आपल्या 3 वर्ष असल्यामुळं मी घनमूळ घेत आहे. 27 घनमूळ किती आहे रे? 3. 27 घनमूळ 3. आता पुन्हा एकदा पूर्वीसारखंच या 3 मधून 1 वजा करायचा. 3 - 1 डिवायडेड बाय ही 1 इंटू 100. बघा पुन्हा एकदा सांगतो. काही चक्रवाढ व्याजाच्या दराने एका रकमेची 3 वर्षात 27 पट रक्कम होते, तर व्याजाचा दशादशी दर किती? आता 3 - 1 2 छेदस्थानी 1 गुणिले 100. तर 100 गुणिले 2 किती होत आहे? 200%. सर्वांना समजलंय का रे एवढं? काही अडचण? ओके, सर्वांना समजलेलं आहे. ओके. हम्म. काय अडचण कुणाला? ओके. चला मी पुढे जातो मी. हम्म. आता हे इथं 5 वर्ष आहेत. ही गणित तुम्हाला सोडायला लागलो मी. 5 वर्ष आहेत म्हणजे 32चं 5वं मूळ काढायचं. 32चं 5वं मूळ किती रे? 2. हे तुम्हाला मी सोडायला लागलोय. मी वर्गमूळ काढलंय. हा. नंतर घनमूळ काढलंय 3 वर्षात. आता इथं कितवं मूळ आहे? 5वं मूळ. 32चं 5वं मूळ तुम्ही काढायचंय, तुम्ही काय सोडवायचंय. आता आपण
नवीन टॉपिक आपण सुरू करू. ठीक आहे. ह्याच्यावर अजून 2-3 उदाहरण राहिलेली आहेत, ती आपण पुढच्या जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस आपण काढूत. आता आपण नवीन टॉपिक सुरू करूत. वर्तुळ, त्रिज्या, जीवा, व्यास. हा, आता तुमच्या समोर मी वर्तुळ काढलेलं आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ आहे. ठीक आहे, ओ आहे. त्रिज्या, त्रिज्या म्हणजे काय रे? वर्तुळाला बिंदू ए आणि वर्तुळाचं केंद्र यांना जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला त्रिज्या म्हणतात. ओ ए ही त्रिज्या आहे. ओ बी त्रिज्या आहे. ओ क्यू, ओ क्यू सुद्धा त्रिज्या आहे. ओ पी सुद्धा त्रिज्या आहेत. इथं 4 त्रिज्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहेत. ओके, याला म्हणायची त्रिज्या. आणि एकाच वर्तुळाचे किती त्रिज्या काढा. समजा ओ ए ची लांबी 5 सेमी असेल तर ओ क्यू ची लांबी सुद्धा 5, 5 आणि 5 असते. एकाच वर्तुळाच्या त्रिज्येची सर्व त्रिज्येची लांबी सारखीच असते, त्यामध्ये बदल होत नाही. येते का लक्षात? आता जीवा, जीवा म्हणजे काय रे? एम एन. हो का, यम आणि एन हे दोन बिंदू, वर्तुळावरले दोन बिंदू आहेत. हे दोन्ही बिंदू एकमेकाला जोडले तर एम एन ही काय झाली? जीवा झाली. तशीच दुसरी जीवा काय आहे रे? पी क्यू. पी हा वर्तुळावरला बिंदू आहे आणि क्यू सुद्धा वर्तुळावरला बिंदू आहे. पी आणि क्यू जोडले की काय तयार होते? जीवा. आता दोन जीवा आहेत या आकृतीमध्ये. ओके, आता ही पी क्यू ही जीवा आहे. पी क्यू ही जीवा आहे, पण ती कुठून जाते रे? वर्तुळाच्या केंद्रातून. वर्तुळाचे केंद्र काय? ओ. जी जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते त्या जीवेला व्यास म्हणतात. काय म्हणतात? व्यास. ओके, लक्षात आलं का? आणि सर्व जीवा जर आपण काढल्या अशा, बघा, सर्व जीवा आपण काढल्या अशा. समजा ही एक जीवा काढली आपण. हा, ही एक जीवा काढली. ठीक आहे, दुसरी एक जीवा काढली. तर सर्व जीवेमध्ये सर्व जीवा जर पाहिल्या तर सर्व जीवात सर्वात मोठी जीवा कोणती आहे? पी क्यू आहे, जी वर्तुळाच्या केंद्रातून जाते. म्हणून सर्वात मोठी जीवा काय म्हणतात? व्यास म्हणतात. सर्वात मोठी जीवा कोणती आहे? ह्याच्यात पी क्यू आहे आणि ह्या पी क्यू ला काय म्हणतात? व्यास म्हणतात, कारण की ही जीवा वर्तुळाच्या केंद्रातून गेलेली आहे. समजलं का? आता आता लक्ष द्या. एकाच वर्तुळात सर्व त्रिज्या एकरूप असतात. कोणत्या त्रिज्या एकरूप आहेत? ओ ए बरोबर ओ बी. हो का, आता ह्या आणि ही आणि ही, आता या ज्याच्यावर मी दोन दोन रेषा काढलेल्या ते सर्व एकरूप आहेत, म्हणजे ह्या जीवा एकरूप आहेत. लक्षात आलं का? सर्वात मोठी जीवा कोणती आहे इथं? पी क्यू आहे. पी क्यू काय? सर्वात मोठी जीवा आहे. आणि लक्षात घ्या, हा जो व्यास आहे ना पी क्यू, पी क्यू मध्ये किती त्रिज्या आहेत रे? ओ पी ही एक त्रिज्या आहे आणि ओ क्यू ही एक त्रिज्या आहे. समजा त्रिज्येची लांबी 5 दिली आहे, 5, तर ओ क्यू 5 असेल आणि ओपी सुद्धा 5 असेल. म्हणजे व्यासाची लांबी किती असते? त्रिज्येच्या दुप्पट. पी क्यू किती येईल इथं? पी क्यू येईल 10 सेमी. बरोबर आहे? पी क्यू किती येईल? 10 सेमी. येते का लक्षात एवढं? ठीक आहे. आता आपण ह्या वर्तुळावरल्या जे काही प्राथमिक गोष्टी आहेत ते आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, आता आपण ह्याच्यावरले
काही उदाहरण घेऊ. वर्तुळ, जीवा, वर्तुळ, जीवा आणि तीन, पाचवं मूळ कसं काढायचं? पाचवं मूळ म्हणजे सांगतो. बघा, पाचवं मूळ म्हणजे, बघा इकडे बघा रे. आता दोनचं पाचवं मूळ, दोनचा पाचवा घातांक किती आहे? दोनचा पाचवा घातांक म्हणजे काय? दोनचा पाच वेळा गुणाकार. किती येत आहे? बघा, बेद दोन्ही चार, चार दोन्ही आठ, आठ दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32. आता ही दोनचा घातांक 5 आला. तर आता 32 पाचवं मूळ. बघा, 32 पाचवं मूळ म्हणजे काय? तर कोणत्या संख्येचा 5 वेळा गुणाकार केल्यानंतर 32 येत आहे? कोणत्या संख्येचा 5 वेळा गुणाकार केल्यानंतर येत आहे? 32 दोनचा. येते लक्षात? आता कोणीतरी प्रश्न विचारला होता म्हणून मी सांगितलेलं आहे. आता आता ही पुढचं एक कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे? रेख. रेख ओयम. रेख ओयम लंब. का लंब आहे कशावर आहे? जीवा ए बी वर. का जीवा ए बी वर हा ओयम लंब आहे. बरोबर आहे? लंब म्हणजे काय? काय इथं किती अंशाचा कोण तयार होतोय? 90 अंशाचा. इकडं 90 आहे तर इकडं सुद्धा 90 अंशाचा कोण होतो. हा, आता हा लंब टाकलाय आपण. काय टाकलाय? लंब. तर केंद्रातून टाकलेला लंब जीवेस दुभागतो. जीवेस दुभागतो म्हणजे काय? काय ए बी ही जीव आहे. ए बी ही जीव आहे. आणि ही लंब टाकलाय ना ओ एम, त्याच्यामुळं जीवेचे दोन एकरूप भाग झाले. म्हणजे कोणते? हा काय हे एम ए आणि एम बी हे दोन एकरूप भाग झाले. म्हणजे एम ए समजा 7 असेल तर एम बी सुद्धा किती असेल? 7 सेमी. येते का लक्षात? लंब दुभागतो म्हणले. दुभागतो म्हणजे दोन एकरूप भाग करतो. लंब काय करतो? ओएम हा जो लंब आहे तो जीवेचे दोन एकरूप भाग करतो. ठीक आहे? म्हणजे ए बी किती असते? ए बी 14 असेल तर एम ए 7 आणि एम बी 7. ओके, लक्षात आलं का? आणि इथं त्रिज्या काय आहे रे? त्रिज्या ओ ए आहे. त्रिज्या कोणती आहे? ओ ए. येते का लक्षात? आता आपण पुढचं काही एक, आता ह्याचा उपयोग इथं आपल्याला समजा समजा आपल्याला हे उदाहरण सोडवायचंय. ठीक आहे? हा, ठीक आहे. आता इथं जो त्रिकोण तयार झालेला आहे, कसला त्रिकोण तयार झालेला आहे? काटकोन त्रिकोण झालेला तयार आहे. ठीक आहे? त्रिकोण ओ एम ए हा कोणता त्रिकोण आहे? काटकोन त्रिकोण. कशामुळं? कारण की हा 90 अंशाचा कोण आहे एम. ओ एम ए हा काटकोन आहे, 90 अंशाचा कोण आहे. आता ह्या काटकोनासमोरची बाजू काय असते रे? का ओ ए ही काटकोनासमोरची बाजू आहे. ह्याला म्हणायचं कर्ण. काय म्हणायचं? कर्ण. ह्या काटकोनासमोरची बाजू कर्ण आहे. हा, ओ एम. ओ एम काय आहे? उंची आहे. आणि एम ए काय आहे? पाया आहे. ओके, लक्षात येते काय हे? काय लिहित आहे? बघा, ओ एम ए मध्ये या काटकोनासमोरची बाजू कर्ण असते. हा टाकलेला जो लंब असतो ती उंची असते आणि हा पाया असतो. हम्म, आता मग इथं पायथागोरसचा सिद्धांत लागू होतो. पायथागोरसचा सिद्धांत काय? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता ह्याच्यात कर्ण कोणता आहे रे?
कर्ण आहे ओ ए. कर्ण कोणता आहे? ओ ए वर्ग. बरोबर. पाया कोणता आहे? एम. एम चा वर्ग अधिक ओएम. ओएम म्हणजे काय? ही टाकलेला लंब आहे. येते का लक्षात एवढं? समजलं का एवढं? हे याच्यावर आधारित आपल्याला आता उदाहरण घ्यायचे आहेत. अत्यंत महत्वाचे उदाहरण आहेत. अत्यंत महत्वाचे उदाहरण आपल्याला आता घ्यायचे. एवढं कन्सेप्ट कळाली. आता ही ओए कर्ण जो आहे ना, तीच त्रिज्या असते वर्तुळाची बर का. वर्तुळाची त्रिज्या कोणती आहे? ओए. बर. आता आपण यावर आधारित, या काटकोन त्रिकोण पायथागोरस वर आधारित आपल्याला उदाहरणं घ्यायची. बघा आता इथं तुमच्या समोर उदाहरण आहे. अत्यंत परीक्षेत आलेलं उदाहरण आहे जवळपास. हा. एका वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 सेमी आहे. काय म्हणलेत बघा, प्रश्न काय बघा. एका वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी, जीवा आहे का, समजा ही काय जीवा आहे. ह्याच्यावर आपण ए आणि बी नाव घेतलं. ठीक आहे. आणि आपण जीवा काढली वर्तुळाच्या केंद्रातून जाणारी. ठीक आहे. वर्तुळाच्या केंद्रातून गेली, वर्तुळाच्या केंद्रातून गेली. मग आपल्याला हे वर्तुळाचं केंद्र आहे समजा ओ. ए बी ही जीवा आहे आणि ही वर्तुळाच्या केंद्रातून गेली. आता बघा, एका वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी किती आहे? 17 सेमी याची. जीवेची लांबी 17 सेमी. तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल रे? ओ ए ही त्रिज्या आहे, ओ बी ही त्रिज्या आहे. मग हे आणि ह्याची लांबी किती असेल सांगा? हाफ हाफ, अर्धी अर्धी. हा. 17चे अर्ध किती रे? 8.5. आणि ओबी किती आहे? 8.5. ओके. 8 8 16 आणि 0.5 म्हणजे 17. येते का लक्षात? प्रश्न काय होता? एका वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेची लांबी 17 सेमी आहे, तर वर्तुळाची त्रिज्या किती सेमी असेल? वर्तुळाची त्रिज्या किती आहे? ओ ए बरोबर ओ बी बरोबर 8.5 सेमी. ओके. चला आता पुढचं घेऊ आपण. कसं सोडवायचंय बघा आता. प्रश्न अत्यंत सोपा आहे, आपण सोडवू. ठीक आहे. हा. सोबतच्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. वर्तुळाची त्रिज्या काढली का रे इथं? मी काढून घेतो. ठीक आहे. वर्तुळाची त्रिज्या ही आहे वर्तुळाची त्रिज्या. ठीक आहे. किती आहे? 10 सेमी आहे. हा. लेंथ ऑफ ओएम, हे ओएम काय? लंब आहे. हे कशा चिन्ह आहे रे? लंब. हे चिन्ह कशाचं असतंय? लंबाचं चिन्ह असतं. ठीक आहे. ए बी वर लंब आहे. लेंथ ऑफ ओएम, लेंथ ऑफ ओएम किती आहे? 6 सेमी आहे. तर लेंथ ऑफ ए बी विचारले. हा का पूर्ण ए बी चं माप विचारलं. कसं काढायचं? पुन्हा एकदा पायथागोरस थेरमचा वापर करायचा. हा. पायथागोरस थेरम. आता इथं सांगितलं ओएम लंब असतो. लंब म्हणजे हा कोणता कोण आहे? हा काटकोन आहे. कोणता कोण आहे? काटकोन. तर आता हे काटकोन त्रिकोणामध्ये सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे. आता कर्ण कोणता आहे ह्याच्यात? या काटकोनासमोरची बाजू कर्ण असते. ओ ए काय? कर्ण आहे. ओ ए कर्ण आहे. पाया, पाया कोणता? एम ए.
किंवा एम वर्ग अधिक उंची, उंची काय आहे ओएम वर्ग. आता ओए, ओए काय आहे रे, त्रिज्या आहे वर्तुळाची, किती आहे 10, 10चा वर्ग बरोबर. एम, एम दिलं काय, ए बी दिलंय का, नाही दिलं, एम जशाला तसं. ओएम, ओएम लंब टाकलेला दिलेला आहे 6, 6चा वर्ग. मग आता हे 10चा वर्ग किती रे, 100 बरोबर. एम वर्ग 6चा वर्ग 36 अधिक 36 काय करायचं इकडं, पक्षांतर. 100 - 36 बरोबर एम वर्ग. 100 मधून 36 गेले, किती राहिले रे, 64 बरोबर एम वर्ग. आता एवढं घेतलं, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचंय, वर्गमूळ घेऊ आपण. काय घेऊ, वर्गमूळ. आता 64चं वर्गमूळ किती आहे रे, 8. आणि एम वर्गच वर्ग काय, एम वर्गमूळ घेतलं की हा वर्ग निघून गेला. एम किती आलं आपलं आता, एम आलं 8. एम किती आलं, 8. मग आता ए बी, ए बी किती असेल रे, हे एम 8 आहे, म्हणजे एम बी सुद्धा 8 असते. मग ए बी किती झालं, 8 अधिक 8 16. ठीक आहे, समजलं का एवढं, काही अडचण, एकदम सिंपल आहे, काही अवघड नाहीये. हम्म, समजलं सर्वांना. पायथागोरसचं सूत्र आपण ह्याच्यात वापरलेलं आहे. पायथागोरसचं सूत्र काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हा पायथागोरसचं सूत्र आहे. ते आपण सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, आता काय म्हणले तिथं, ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची, ओ केंद्र आहे इथं. ठीक आहे, आता इथं ठीक आहे, आपण काय करू, ठीक आहे. हम्म. हे आता समजून घ्या, वर्तुळ आहे म्हणून, हा वर्तुळ आहे म्हणून समजून घ्या. एकदा मी डबल एकदा मोडतो हे, ट्राय करतोय अजून एकदा. हे समजून घेणं अवघड जाणार आहे ह्याच्यात. ठीक आहे. काय करायचं, ठीक आहे. हा, जाऊ दे. हा, एस टी, एस टी कोणतरी विद्यार्थ्यांनी काढलं बी बरं का. एक शेवटचा ट्राय करतो मी. नो ट्राय, ऐन वेळी ट्राय काय होत नसतं. हे प्लीज मोडा बरं, ज्यांनी काढलंय त्यांनी प्लीज, प्लीज मोडा, प्लीज मोडा. हा, आता लक्षात घ्या, आपल्याला काय दिलंय, एस टी 8 सेमी दिलंय. काय दिलंय, एस टी 8 सेमी दिलंय. मग एस टी 8 सेमी दिल्या,
जर ओपी लंब एस टी, का ओपी कशावर लंब आहे एस टी वर, तर एस टी बघा आता आपण इथं रेड पेनचा वापर करू. हा, एस टी किती दिलंय 8 सेमी. किती दिलंय एस टी 8 सेमी. आता पूर्ण एस टी 8 आहे, तर एस पी किती असेल रे एस पी 4 सेमी. बरोबर आहे. आणि ओपी काढायला सांगितलं. ओपी कुठे आहे काय, हा जो टाकला लंब आहे ना, हा विचारलाय आपल्याला. हा, हा आपल्याला विचारलेला आहे. आता त्रिकोण आहे हा. हम्म पुन्हा एकदा पायथागोरस प्रमेय. ताई, कामिनी पवार ताई, रेष ओढली गेली तुमच्याकडून. कर्ण वर्ग बरोबर, हा, सूत्र काय, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ठीक आहे. एस टी 8 दिलं होतं पूर्ण आपल्याला, एस टी 8 दिलं होतं, त्याचं 4 आणि ही 4. आणि ओ एस किती आहे 5. हम्म बर, कर्ण कर्ण कोणता आहे, ही त्रिज्या आहे ओ एस, म्हणजे 5 दिलंय, 5चा वर्ग बरोबर पाया. पाया कोणता आहे रे एस पी, एस पी किती आहे 4. आणि उंची, उंची कोणती आहे ओपी, ओपी आपल्याला माहित नाही, ओपीचा वर्ग जशाला तस. लक्षात आलं का. बघा, ह्या ओपी मुळे काय होत असतंय, ह्या ही जी जीवा आहे एस टी, ते जीवेचे दोन एकरूप भाग होतात, लंब जीवेस दुभागतो. ही आणि हे सारखे होत असतो. ठीक आहे. 5चा वर्ग किती आहे 25. 4चा वर्ग 16. ओपी वर्ग. आता 25 जशाला तस, ही 16चं पक्षांतर इकडं करतो मी, -16 बरोबर ओपी वर्ग. 25 मधून 16 गेले, राहिले 9 बरोबर ओपी वर्ग. आता आपण काय घेऊ, वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेऊ. वर्गमूळ घेतलं की 9चं वर्गमूळ 3. आणि ओपी जशाला तस, जो जीवेवर टाकलेला लंब होता ना ओपी, बघा ओपी विचारलं होतं, हा वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब किती आलाय आपला इथं 3. किती आलेला आहे 3. समजलं का रे एवढं. हे अत्यंत महत्वाचे 2 उदाहरणं तुम्हाला समजून सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये जीवा, वर्तुळ केंद्रातून टाकलेला लंब, अशी उदाहरणं तुमच्या समोर 2 उदाहरणं घेतलेली आहेत पायथागोरसचा प्रमेय उपयोग करून. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असावं. ओके. आपण आता पुढची कन्सेप्ट बघू आपण. वर्तुळामध्येच एक चक्रीय चौकोन एक कन्सेप्ट असते, ह्याच्यावर सुद्धा अनेक वेळा परीक्षेमध्ये उदाहरण आलेले दिसत आहेत. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय, ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात. बघा बरं, ह्या चौकोनाचे पी क्यू आर एस, ह्याचे चारही बिंदू कुठे आहेत वर्तुळावर आहे. पी वर्तुळावर आहे, क्यू वर्तुळावर आहे, आर वर्तुळावर आहे, आणि एस हा सुद्धा काय वर्तुळावर आहे. ज्यावेळेस चारही बिंदू वर्तुळावर असतात, तर त्यावेळेस या चौकोनाला काय म्हणतात, चक्रीय चौकोन म्हणतात, चक्रीय. आता चक्रीय चौकोनाचा एक गुणधर्म फार 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 महत्वाचा आहे. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे कोन पी चा सम्मुख कोन कोणता आहे रे, कोन आर. हे पूरक असतात. पूरक म्हणजे काय, ह्या दोघांची बघा, कोन पी आणि कोन आर, या दोघांची बेरीज किती असते 180. समजा हा 40 अंश असेल, तर ह्याचा किती माप असेल 140 अंश. दोघांची बेरीज किती 180 अंश. ज्या दोन कोणांची बेरीज 180 अंश असते त्याला काय म्हणतात, पूरक कोन म्हणतात, पूरक. सेम. आता
दुसरा कोणता कोण आहे इथं? समजा हा कोण, हा समजा कोण आहे 80 समजा. तर ह्याचं माप किती असेल रे? 100 अंश. बघा दोघांची बेरीज किती येते? 180. या कोणाला काय म्हणायचं? पूरक कोण म्हणायचं. सम्मुख कोण हे पूरक असतात. एक येते का लक्षात? इथपर्यंत समजलंय? आता ह्याच्यावर आधारित एक उदाहरण आपण कमीत कमी घ्यायचा प्रयत्न करू. हा, ठीक आहे. एक उदाहरण चक्रीय चौकोनावर. आता इथं मला उदाहरण तयार करावं लागणार आहे. हा, समजा इथं वर्तुळ काढतोय मी. ठीक आहे. आणि वर्तुळाचं मी चक्रीय चौकोन काढतोय. हम्म, वर्तुळावर मी चक्रीय चौकोन काढतो. कसा? बघा आता. हा, हे ज्यांनी काढलं त्यांनी प्लीज मोडा बरं. आता हा आहे ए बी सी डी. हा आहे ए, हा बी, सी, डी. ठीक आहे. समजा हे जो माप आहे 115 अंश. किती आहे? 115 अंश. आता प्रश्न काय आहे? चौकोन ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे. हम्म, आणि कोण, माप कोण ए बरोबर 115 अंश. तर कोण सी बरोबर किती असेल? कोण सी बरोबर किती असेल? आता कोण सी चं माप किती असेल? कारण की ही दोन कोण कसले कोण आहेत? पूरक कोण आहेत. चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण आहेत. म्हणजे कोण ए अधिक कोण सी बरोबर 180 अंश. कोण ए चं माप किती आहे? 115 अधिक कोण सी बरोबर किती असेल? 180. आता कोण सी जशाला तसं 180, ही 115 इकडे घेऊ, वजा 115. हम्म, कोण सी बरोबर किती येतं? 180 तून 15 गेले, 65 अंश. किती अंश? 65 अंश. ओके, इथपर्यंत समजलंय का? चला, आपण ह्याच्यावर आधारित आता ही चक्रीय चौकोनाचं कोण माप काढणं एकदम सोपं आहे. आता एक दुसरं उदाहरण तयार करतो मी. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण. दुसरं उदाहरण बघा आता. हा, आता लक्षात घ्या. समजा या कोणाचं माप आहे 102 अंश. 102 अंश. हा, 102 अंश. आणि या कोणाच ए बी सी डी आणि हा आहे ई. बघा, आपल्याला कोणाचं माप कोणतं दिलंय? कोण ए बी सी बरोबर 102 अंश. तर तर कोण सी डी ई बरोबर किती अंश? सी डी बघा आकृतीमध्ये कुठे आहे? सी डी, सी डी ई. बरोबर आहे. आता हा 102 अंश आहे, हा 102 अंश आहे. तर हा किती असेल रे? 78 अंश. बरोबर आहे. आता आपल्याला सी डी ई म्हणजे हा कोण विचारलाय. कोणता कोण?
हा, सी डी ई. आता लक्षात घ्या, हा कोण आणि हा कोण लगतचे कोण आहेत, रेषीय कोण आहेत, एका रेषेवरले कोण आहेत. मग हे बी कोण कसे असतात, पूरक असतात. दोघांची बेरीज किती असते, 180 अंश. पुन्हा एकदा, ह्याचं 78 आहे, तर 180तून 78 गेले, किती राहिले, 102 अंश. समजलं का? कारण की लगतच्या कोणांची बेरीज किती असते, 180 अंश. समजलं का रे सगळ्यांना एवढं? काही अडचण? काही अडचण आहे का? ह्याच्यात मला वाटतं इथपर्यंत समजलेलं आहे. ठीक आहे. राम सर आहेत का? येस सर, येस आलेच. मुंडे सर पण आलेत. रेकॉर्डिंग स्टॉप करू.